हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर हा व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा आहे आणि इथे मी कांदा कापताना दिसते तुम्हाला. तर आज करते संध्याकाळची भाजी. तर सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज सगळीकडे गणपती वगैरे बसलेले असतील किंवा कोणाचे येणार असेल. इकडं आमच्या इकडं तर भरपूर असं उत्सव चालू आहे. प्रत्येकांच्या घरामध्ये गणपती आहे आणि जे मंडळाचे गणपती असतात ना, तर ते 2 दिवस अगोदरच आलेले आहेत. तर मोठमोठे गणपती आहेत, कामोठ्याचे पण बघण्यासारखे एकदम. आणि एकाच म्हणजे कामोठ्या गावातच भरपूर सारे गणपती आहेत मोठे मोठे. तर 2 दिवसापूर्वी त्यांची मिरवणूक वगैरे होती आणि आता जाऊच आम्ही गणपती वगैरे बघायला. तर तुम्हाला पण दाखवेल मी गणपती बघायला गेल्यानंतर. तर आता चला, मी करते आहे स्वयंपाक इथं. तर 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ असल्यामुळे ना, इथे मी अंड्याची चटणी बनवते. तर तुम्ही म्हणू नका की अरे तुम्ही या दिवसात पण खाता का, कारण ना मी जेव्हा काल कोळंबीचा व्हिडिओ टाकलेला तर त्याच्यावरती कमेंट आलेली की ताई तू श्रावण महिन्यात पण खाते का. तर श्रावण महिना संपला आहे तरी श्रावण महिन्यात खाते का म्हटलं, श्रावण संपला आहे म्हणूनच आणले ना. पूर्ण महिना मी श्रावण महिना पकडत असते. तर ते जे कधीतरी व्हिडिओ बघतात ना, ते काही पण कमेंट करत असतात. आणि श्रावण महिना संपला आहे, गणपती पण आले नव्हते त्यावेळेसचा तो व्हिडिओ होता. मग त्या दिवशी खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे, मला हेच कळत नाही. तर तो जाऊ दे विषय. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आज म्हणजे 2-4 दिवसापासून आमच्या घरामध्ये एक वेगळं वारं वाहते, जे दरवर्षी वाहत असते. तर तुम्हाला माहितीच आहे, रुपालीच्या व्हिडिओमधून कळलं असेल किंवा मी आता सांगते की काय आहे ते. तर सगळं आई त्या दिवशी मला म्हणत होत्या 2 दिवसापूर्वी की प्रीती येणार आहे इकडे म्हणून, भाऊजी आणि प्रीती. तर म्हटलं का, कशामुळे, कारण तिला किती वेळा बोलवलं तरी ती काही येत नाही, त्याच्यामुळे म्हटलं कशामुळे. तर म्हणल्या प्रीतीला सुट्टी आहे 2 दिवस, कारण गणपती बसणार आहे त्याच्यामुळे. तर म्हटलं त्यांना बोलवलं मी इकडं. तर म्हटलं ठीक आहे, आले तर चांगलंच आहे. म्हणजे एक प्रकारे तिला थोडंसं हे पण वाटेल, काय म्हणूया आपण, थोडंसं वेगळं वाटेल, वेगळं वातावरण वाटेल. त्याच्यामुळं बरं आहे म्हटलं, थोडंसं करमून जाईन आम्हाला पण. कारण भरपूर वेळा आम्ही त्यांना बोलवत असतो, प्रीतीला स्पेशली बोलवत असतं की ये प्रीती, ये इकडे, असं तसं आपण फिरूया, आपण हे करूया, एन्जॉय करूया, असं तसं. तर ती काय तिचं चाललेलं असतं की ताई सुट्टी नाही, असं नाही तसं नाही. तर आता येते तर म्हटलं बरं आहे, ठीक आहे. गेल्या वेळेस आली होती ती पण दिवाळीच्या वेळेस आय थिंक 2 दिवस राहिली. भाऊजींचा बड्डे वगैरे होता तर इथं सेलिब्रेट केला आणि नंतर गेले मग 2 दिवसानंतर. आणि आता ते 2-3 महिन्यापूर्वी भाऊजी पण आले होते आणि ते पण गेले. प्रीती काही आली नाही आणि आता येणार आहेत. म्हटलं ठीक आहे, आता बघूया कधी येत आहेत. तर त्यांना म्हटलं, आईंना म्हटलं कधी येणार आहेत. तर म्हटले येणार आहेत, बसणार आहेत लवकरच, शनिवारी बसणार आहेत. तर म्हटलं ठीक आहे, बरं झालं येत आहेत तर, कारण आम्हाला पण हे होऊन जाईन, करमून जाईन मस्तपैकी. व्हिडिओ वगैरे होतील, सगळं छान वाटेल. कारण 3 जावा खूप दिवसानंतर एकत्र आल्यानंतर छान वाटेल म्हणून म्हटलं बरं आहे. तर आता बघूया, प्रीती येते तर तुम्हाला पण बघायला भेटतील छानपैकी व्हिडिओ आमचे. आणि एक असतं ना की एन्जॉयमेंट आमचं भरपूर, म्हणजे ते आले की आमचं एकत्र होणं भरपूर वेळा होत असतं. एकत्र कुटुंब कोणाला नाही आवडत, आम्हाला तर भरपूर वेळा. तुम्हाला पण आवडते, आमचे पण एकत्र कुटुंबातले व्हिडिओ तुम्हाला आवडतात, 3 जावांचे व्हिडिओ आवडतात. म्हटलं की ठीक आहे, चालेल. आणि गेल्या वेळेस तिचे वडील वारले होते तेव्हा तिला म्हटलं होतं की प्रीती ये तू इकडं, थोडंसं तुझं हे पण चेंज होईल नाही का, थोडंसं जे मनामध्ये जे आठवणी वगैरे असतात तर त्या थोडंसं विसरून जाशील. तर ती म्हटली होती हां येईल, पण परत तिचं येणं नाही झालं कारण कॉलेज वगैरे चालू असल्यामुळे. पण आता येते तर मग आता छान वाटते मला पण. तर मी पण आता वाट बघते. तर आईंना म्हटलं बरं झालं येत आहेत तर मग इकडं पण राहतील, तिकडं काही दिवस राहतील, इकडं 1-2 दिवस राहतील, जेवढे दिवस राहायचे तेवढं दिवस, अर्धे तुमच्याकडे राहतील, अर्धे माझ्याकडे राहतील. तर म्हटलं ठीक आहे. तर आता प्रीती येते तर मी खूप एक्सायटेड आहे बरं का, प्रीती येणार आहे म्हणून. तर छान वाटतं, कारण एक वातावरणामध्ये कोणतरी येणार असलं तर वातावरणामध्ये एक छानपैकी बदल होत असतोय. चांगला जर आवडता व्यक्ती येत असेल तर पॉझिटिव्ह बदल होतं आणि जर ना आवडता येत असेल तर निगेटिव्ह बदल होतं, बरोबर ना. तर प्रीती आमच्या आवडतीच आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. तर ती आल्यानंतर
व्हिडिओमध्ये दाखवेलच. आणि छानपैकी आम्ही गणपती बघायला वगैरे जाऊ, इकडं जाऊ तिकडं जाऊ, फिरायला वगैरे जाऊ. तर ती आल्यानंतर हे सगळे प्लॅनिंग जे आहे ते ठरलेले आहेत आमचे. तर बघूया आता काय काय होते, कोणते कोणते प्लॅनिंग होते. कारण ती आल्यानंतर लगेचच तिचं असतं की ताई सुट्टी नाही आहे, आम्हाला लवकर जायचं आहे असं तसं. मग त्याच्यामुळे मग काही प्लॅन जे आहेत ते कॅन्सल करावे लागतात. तर मी काय माझं काय तिच्याबरोबर बोलणं नाही झालं, कारण ते असतं ना की माझं आता माझ्याच मध्ये मी बिझी आहे जास्त. तर त्याच्यामुळे मला काय एवढं माहीत नाही आहे. तर आईंनी सांगितले म्हणून मला माहिती आहे की ती येणार आहे, म्हणून जास्त काय माझं तिच्याबरोबर बोलणं झालेलं नाही आहे. तर आता चला, आता मी भाजी वगैरे करून घेते. तर म्हटलं की तुमच्यासोबत ती गुड न्यूज शेअर करावी की प्रीती येते म्हणून. तर मला माझ्याबरोबर तुम्हाला पण छान वाटते, कारण एकत्र व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पण बघायला आवडत असतीलच आमचे. तर आता चला मी करते स्वयंपाक. माझा ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे. डाळ झाली, डाळ तिखट डाळ बनवलेली आहे, भात बनवला आहे, भाकरी बनवल्यात आणि अंड्याची चटणी बनवलेली आहे. तर आता इथे समीक्षाला मी सांगितलं की समीक्षा तू तेवढपर्यंत भांडे घासून घे, कारण आता मी 1 तासातच सगळा स्वयंपाक केला आहे माहिती आहे का, 1 तासामध्ये. कारण 8 वाजता तर मी दुकानात गेले होते तांदूळ वगैरे आणायला, कारण आता सगळे रेशन वगैरे संपत आलेले आहेत, संपलेत ऑलमोस्ट. तर त्याच्यामुळे म्हटलं की तर तांदूळ वगैरे आणते, डाळ होती, तांदूळ आणते आणि काय म्हणूया अंडे वगैरे आणायचे होते. तर ते आल्यानंतर मग 1 तासातच माझा स्वयंपाक झाला आहे. तर 9 वाजता बिग बॉस लागतं, त्याच्यामुळे ते बघण्यासाठी माझी ही पटपट करण्याची धावपळ वगैरे असते. तर ते झाल्यानंतर मग थोडा वेळ आम्ही बसलो आणि आराम केला. आता मला भात टाकायचा आहे आणि भात टाकलं की झालं. आता भाजी वगैरे झालेली आहे, तोपर्यंत समीक्षा आपली किचन वगैरे सगळं आवरेल, म्हणजे भांडी वगैरे घासेल, किचन आवरायला तर मीच मदत केली, कारण थोडेसे भांडे होते. काय भाकरी वगैरे टाकले त्याची परत वगैरे, ते तांब्या आणि 2-3 प्लेटा असे भांडे होते, तर ती भांडे घासते. तर आता चला स्वयंपाक होत आलेला आहे आणि प्रीती येणार आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. आणि तुम्हाला आमचे 3 जावांचे एकत्रितचे व्हिडिओ आवडतात का? तर आता फक्त किती 5-6 महिने राहिलेले आहेत, एक 6-7 महिने, आणि नंतर मग प्रीती एका जागेवरती राहील, म्हणजे ती पुण्याला तरी येईल, नाहीतर मग कर्जतला तरी राहील. तर बघूया, तिचा तो डिसिजन असणार आहे. तर चला, आता माझी भाजी वगैरे झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. छानपैकी मी चटणी वगैरे बनवलेली, वरनं कोथिंबीर वगैरे टाकते आणि मस्तपैकी आज डाळ बनवली तिखटवाली, अंड्याची चटणी भाकरी, असा आहे आजचा बेत. तर चला या जेवायला मस्तपैकी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.